बेसिक सायन्स अँड रिसर्च आणि नागपूर महानगरपालिका यांच्या माध्यमातून नागपूरच्या राष्ट्रभाषा भवनमध्ये या ठिकाणी अपूर्व विज्ञान मेळावा साकार करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या शाळेचे विद्यार्थी आपले प्रयोग दाखवत आहे। वेस्टपासून तर त्या प्रयोग साकारला जात आहे आणि सायन्सी संदर्भातले सगळ्याच प्रकारचे प्रयोग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। विद्यार्थी स्वतः हे प्रयोग या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्या प्रयोगाविषयीची माहिती सुद्धा हे विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी देताना मिळते। मग ते इलेक्ट्रिकल असो, इलेक्ट्रॉनिक असो किंवा मग बायोसायन्स असो, या सगळ्या प्रकारची माहिती जी आहे ती या ठिकाणी विद्यार्थी आपापल्या प्रयोगाच्या माध्यमातून देताना आपल्याला पाहायला मिळते आहे। एकंदर जर याचं महत्त्व जर आपण बघितलं तर बेसिक सायन्स जे आहे ते विद्यार्थ्यांना पर्यंत कसं पोहोचवावं या दृष्टिकोनातून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सगळे प्रयोग या ठिकाणी साकारले जाते। मॅडम, काय नेमका उद्देश आहे याचा? वेस्टपासून सगळे प्रयोग या ठिकाणी केले जातात आहे, काय नेमकं? अपूर्व विज्ञान मेळ्याचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना विज्ञानातील ज्या मोठ्या मोठ्या संकल्पना असतात, कठीण संकल्पना अगदी सोप्या रीतीने या मॉडेल्सद्वारे समजावल्या जातात। या ठिकाणी बघितलं तर अनेक विद्यार्थी आपले वेगवेगळे प्रयोग करताना दिसते आहे। या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे म्हणजे या छोट्या प्रयोगाच्या माध्यमातून सायन्स कसं तुम्ही उलगवणार? हे प्रयोग आमच्या संस्थेने तयार केले आहेत आणि 100 विज्ञानाचे प्रयोग यांना आम्ही विद्यार्थ्यांना 2 दिवस याचं ट्रेनिंग देतो आणि त्या केवळ 2 दिवसात ते विद्यार्थी तुम्ही बघितलंच आहेत की किती व्यवस्थित पद्धतीने त्या संकल्पना आपल्याला क्लिअर करून देतात। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले। प्रत्येक विद्यार्थी आपला प्रयोग चांगल्या पद्धतीने हाताळताना दिसते। त्याच प्रकारे इतर विद्यार्थी जे आहेत ते माहिती घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते। म्हणजेच एकंदर या अपूर्व विज्ञान मेळ्याला भरघोस असा प्रतिसाद विद्यार्थी आणि पालकांकडून मिळताना दिसून येतो। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।